आकाशवाणी मुंबई. नंदिनी मथुरे आणि मी प्रज्ञा जांभेकर. राष्ट्रीय बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीत देशातल्या जनतेचा कल पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बाजूनं, पण बहुमताच्या आकड्यापासून भाजपा अद्याप दूर. देशात इंडिया आघाडीला 233 जागा, काँग्रेस 100च्या उंबरठ्यावर. महाराष्ट्रात नागरिकांची महाविकास आघाडीला पसंती, 13 जागांसह काँग्रेस राज्यातला सर्वात मोठा पक्ष होण्याच्या मार्गावर. राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर नागरिकांनी पुन्हा विश्वास दाखवल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासियांचे आभार. देशातल्या नागरिकांनी लोकशाही कौल दिल्याची काँग्रेसची प्रतिक्रिया. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत तेलगू देसमला सुमारे 2/3 जागा, तर ओडिशामध्ये भाजपाला बहुमत. आणि देशातल्या शेअर बाजारात मोठी पडझड, काल कमावलेल्या तेजीच्या तुलनेत सुमारे दुप्पट घसरण. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरू असून आतापर्यंत सर्व म्हणजे 543 जागांचे कल स्पष्ट झाले आहेत. यातल्या अनेक जागांवरचे निकालही जाहीर झाले आहेत. भाजपानं सर्वाधिक 122 जागा जिंकल्या असून 118 जागांवर ते आघाडीवर आहेत. काँग्रेसनं 53 जागा जिंकल्या असून 46 जागांवर ते आघाडीवर आहेत. समाजवादी पक्षानं आत्तापर्यंत 16 जागांवर विजय मिळवला आहे, तर 21 जागांवर पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तृणमूल काँग्रेसनं 6 जागा जिंकल्या असून 23 जागांवर ते आघाडीवर आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 उमेदवार विजयी झाले असून 7 मतदारसंघात त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 1 जागा जिंकली असून पक्षाचे उमेदवार 6 जागांवर प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पुढे आहेत. द्रविड मुनेत्र कळघमनं 3 जागा जिंकल्या असून 19 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. तेलगू देसमनं 2 जागा जिंकल्या असून 14 मतदारसंघात त्यांनी आघाडी घेतली आहे. जेडीयूनं 3 जागा जिंकल्या असून 9 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 3 जागांवर विजयी झाला असून 1 मतदारसंघात त्यांचा उमेदवार आघाडीवर आहे. आरजेडी 4 जागांवर, तर झारखंड मुक्ती मोर्चा 3 जागांवर आघाडीवर आहे. आम आदमी पार्टीच्या 3 उमेदवारांनी विजय मिळवला आहे. भाकपला आणि माकप लेनिनवादी पक्षाला प्रत्येकी 2 जागांवर आघाडी मिळाली आहे. 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीत 303 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षानं यंदाच्या निवडणुकीत 122 मतदारसंघांमध्ये विजय मिळवला आहे, तर 118 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. म्हणजे एकूण 240 जागा भाजपाला मिळण्याची शक्यता असली तरी गेल्या वेळच्या तुलनेत त्यांच्या 63 जागा कमी होण्याची चिन्ह आहेत. काँग्रेसनं गेल्या निवडणुकीत 52 जागा जिंकल्या होत्या. यंदा 53 जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला आहे, तर 46 ठिकाणी काँग्रेस आघाडीवर आहे. एकूण 99 जागा मिळत असल्यानं काँग्रेसच्या जागा 47नं वाढत असल्याचं चित्र आहे. समाजवादी पक्षानं 16 जागांवर विजय निश्चित केला आहे, तर 21 ठिकाणी आघाडी घेतली आहे. या पक्षाला गेल्या निवडणुकीत 5 जागा मिळाल्या होत्या. आता त्यांच्या खासदारांची संख्या 5 वरून 37 वर जाण्याची चिन्ह आहेत. 2019च्या निवडणुकीत 22 जागांच्या बळावर 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या तृणमूल काँग्रेसनं यावेळी आतापर्यंत 5 जागा जिंकल्या असून 24 मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे. तृणमूलच्या जागा 7 वाढण्याचा अंदाज आहे. तामिळनाडूतला महत्त्वाचा पक्ष असलेल्या द्रविड मुनेत्र कळघम अर्थात द्रमुकनं 2019मध्ये 24 जागा जिंकल्या होत्या. यंदा द्रमुकनं 3 जागा जिंकल्या आहेत आणि 19 जागांवर ते पुढे आहेत. त्यांची यंदा 2 जागांनी पिछेहाट होताना दिसत आहे. अविभाजित शिवसेनेला गेल्या निवडणुकीत 18 मतदारसंघांमध्ये विजय मिळाला होता. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 1 मतदारसंघात विजयी झाला आहे, तर 9 ठिकाणी आघाडीवर आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना 6 ठिकाणी आघाडीवर आहे. गेल्या निवडणुकीत 3 जागा मिळवलेला तेलगू देसम पक्ष यंदा 2 जागांवर विजयी झाला आहे, तर 14 ठिकाणी पुढे आहे. त्यांच्या खासदारांच्या संख्येत जवळपास चौपटीनं वाढ होण्याची शक्यता आहे. 2019मध्ये 1 ठिकाणी विजय झालेला झारखंड मुक्ती मोर्चा हा पक्ष या निवडणुकीत 3 जागांवर आघाडीवर आहे. गेल्या निवडणुकीत 1 मतदारसंघात विजयी झालेल्या AIADMKला यंदा मात्र खातं उघडता आलेलं नाही.
2019मध्ये आम आदमी पक्षानं एका जागेवर विजय मिळवला होता. यंदा आपच्या 3 उमेदवारांनी विजय मिळवला आहे. कम्युनिस्ट पक्षाला गेल्या निवडणुकीत 2 जागा मिळाल्या होत्या. याही निवडणुकीत हा पक्ष 2 जागांवर पुढे आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं 2019मध्ये 3 खासदार लोकसभेवर पाठवले होते. यंदा या पक्षाचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत, तर एके ठिकाणी पक्ष आघाडीवर आहे. राष्ट्रीय पक्षांचा विचार करता या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक नुकसान होण्याची तर काँग्रेसला मोठा फायदा होण्याची चिन्ह आहेत. समाजवादी पक्ष आणि तेलगू देसम यांच्या खासदारांच्या संख्येतही तुलनेनं चांगलीच वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं मोठी मुसंडी मारली आहे. आतापर्यंत 10 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात भाजपानं 3, शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी प्रत्येकी 2, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. याशिवाय 12 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार 7 जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार 6 मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहेत. तर महायुतीमध्ये भाजपा 7 आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार 5 जागांवर आघाडीवर आहेत. राज्यातल्या अनेक लढती लक्षवेधी ठरल्या. अनेक केंद्रीय आणि राज्यातल्या मंत्र्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. त्याचबरोबर बारामती, ठाणे, कल्याण यासारख्या मतदारसंघातल्या लढती अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरल्या होत्या. त्यात नितीन गडकरी, पियुष गोयल, नारायण राणे, संदीपान भुमरे यांना मतदारांनी पाठिंबा दिला आहे. मात्र रावसाहेब दानवे, भारती पवार, कपिल पाटील, सुधीर मुनगंटीवार मतदारांच्या पसंतीला उतरले नाहीत. वायव्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे रवींद्र वायकर फेर मतमोजणीत विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमोल कीर्तीकर यांच्यावर 48 मतांनी विजय मिळवला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या मतदारसंघाचे कल आणि निकाल आतापर्यंत जाहीर झाले आहेत. प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघातून विजय झाला. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा त्यांनी 1,45,000 मतांनी पराभव केला. भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून 7,25,000 मतांच्या फरकानं विजयी झाले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी हे रायबरेली आणि वायनाड अशा दोन्ही मतदारसंघांमध्ये विजयी झाले आहेत. मात्र केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना अमेठीतून काँग्रेसचे किशोरीलाल यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हमीरपूर मतदारसंघातून 1,77,000 मतांच्या फरकानं विजयी झाले आहेत. धारवाड मतदारसंघातून प्रल्हाद जोशी, तिरुवनंतपुरममधून शशी थरूर, अलप्पुझामधून के.सी. वेणुगोपाल, नागपूरमधून नितीन गडकरी, गुना मतदारसंघातून ज्योतिरादित्य सिंधिया, मंडी मतदारसंघातून कंगना रनौत हे विजयी झाले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे लखनौ लोकसभा मतदारसंघात आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा 1,00,000 मतांनी आघाडीवर आहेत. तर विदिशामधून शिवराजसिंह चौहान, बारामतीमधून सुप्रिया सुळे, दिब्रुगडमधून सर्वानंद सोनोवाल हे प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा आघाडीवर आहेत. जम्मू काश्मीरच्या अनंतनाग राजौरी मतदारसंघातून मेहबूबा मुफ्ती, बारामुल्ला मतदारसंघातून ओमर अब्दुल्ला, बंगलोर ग्रामीणमधून डी.के. सुरेश, जालना येथून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, दिंडोरीतून भारती पवार हे पराभूत झाले आहेत. जनतेनं रालोआवर तिसऱ्यांदा विश्वास दाखवला असून भारतीय इतिहासातली ही ऐतिहासिक घटना आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या प्रेमासाठी मी जनता जनार्दनाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणारं गेल्या दशकभरातलं चांगलं काम यापुढेही चालू राहील याची ग्वाही देतो असं त्यांनी नमूद केलं आहे. पक्ष कार्यकर्त्यांनी केलेल्या कठोर परिश्रमाला सलाम करत अशा अपवादात्मक कार्याला कोणतेही शब्द न्याय देऊ शकत नाहीत अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. देशातल्या जनतेनं पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला संपूर्ण बहुमत प्रदान केलं असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत असं भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. इंडिया आघाडीतले सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय आंध्र प्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्वात भाजपा युतीला
तर ओडिशात भाजपाच्या नेतृत्वात दणदणीत यश मिळालं आहे असं फडणवीस यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. देशभरातल्या सर्व कार्यकर्त्यांचं त्यांनी अभिनंदनही केलं आहे. निवडणूक निकालातून जनतेचा विजय आणि लोकशाहीचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे. काँग्रेसला मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. निवडणुकीच्या माध्यमातून गरीब मतदारांनी संविधानाचं आणि लोकशाहीचं संरक्षण केल्याची प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग असलेल्या आणि पूर्वी संयुक्त पुरोगामी आघाडीचे घटक असलेल्या पक्षांशी सत्ता स्थापनेसाठी संपर्क साधणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर त्यांनी सांगितलं की इंडिया आघाडीची बैठक उद्या होणार असून घटक पक्ष एकत्रितपणे याबाबत निर्णय घेतील. मेरे माइंड में था कि हिंदुस्तान की जनता अपने संविधान के लिए एक साथ खड़ी होकर लड़ जाएगी और ये सच साबित हुआ. मुझ में भरोसा था और मैं हिंदुस्तान की जनता से, इंडिया गठबंधन के पार्टनर्स से, कांग्रेस पार्टी के हमारे सब नेताओं और बब्बर शेर कार्यकर्ताओं से दिल से धन्यवाद करना चाहता हूं. आपने संविधान को बचाने का पहला और सबसे बड़ा कदम ले लिया है. आंध्र प्रदेश आणि ओदिशा विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे. आंध्र प्रदेशातल्या 175 जागांपैकी सर्वाधिक म्हणजे 73 जागांवर तेलुगू देसम पक्षानं विजय मिळवला असून ते 62 जागांवर आघाडीवर आहेत. आत्ताचा सत्ताधारी वायएसआर काँग्रेस या पक्षानं 3 जागा जिंकल्या असून ते 8 जागांवर आघाडीवर आहेत. जनसेना पक्षानं 13 जागा जिंकल्या असून 8 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपानं 5 जागा जिंकल्या असून 3 जागांवर ते विजयाच्या मार्गावर आहेत. दरम्यान मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सादर केला आहे. ओदिशा विधानसभेच्या 147 जागांपैकी 32 जागा भाजपानं जिंकल्या असून 47 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. सत्ताधारी बिजू जनता दलाला 21 जागा राखण्यात यश आलं असून 29 जागांवर ते आघाडीवर आहेत. मुंबई शेअर बाजारात आज मोठी पडझड नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि निफ्टीत 5% अधिक घट झाली. आज सकाळी बाजाराच्या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हाच बाजारात घसरणीला सुरुवात झाली. पहिल्या सत्रात सेन्सेक्स 1700 अंकांनी तर निफ्टी 500 अंकांनी कोसळला. ही पडझड दुसऱ्या सत्रातही कायम राहिली. दिवसअखेर सेन्सेक्स 4390 अंकांची घसरण नोंदवत 72,079 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 1379 अंकांची घसरण नोंदवत 21,884 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारात झालेल्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचं सुमारे 10,32 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कोरोनानंतर भारतीय शेअर बाजारात झालेली ही सर्वात मोठी पडझड आहे. आतापर्यंत आलेल्या वृत्तानुसार उत्तर प्रदेशातल्या 80 जागांपैकी भाजपानं 15 जागा जिंकल्या आहेत तर भाजपा 17 जागांवर आघाडीवर आहे. समाजवादी पक्षानं 15 जागांवर विजय मिळवला आहे तर सपा 23 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसनं 4 जागा जिंकल्या असून हा पक्ष 2 जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रीय लोकदलानं 1 जागा जिंकली असून 1 जागेवर तो आघाडीवर आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं वैद्यकीय पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी घेतलेल्या नीट अर्थात राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. संस्थेच्या संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध आहे. ही परीक्षा गेल्या 5 मे रोजी झाली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीत देशातल्या जनतेचा कल पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बाजूनं, पण बहुमताचा आकड्यापासून भाजपा अद्याप दूर. देशात इंडिया आघाडीला 233 जागा, काँग्रेस 100च्या उंबरठ्यावर. महाराष्ट्रात नागरिकांची महाविकास आघाडीला पसंती, 13 जागांसह काँग्रेस राज्यातला सर्वात मोठा पक्ष होण्याच्या मार्गावर. राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर नागरिकांना पुन्हा विश्वास दाखवल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासियांचे आभार. देशातल्या नागरिकांनी लोकशाही कौल दिल्याची काँग्रेसची प्रतिक्रिया. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत तेलुगू देसमला सुमारे 2/3 जागा तर ओडिशामध्ये भाजपाला बहुमत. आणि देशातल्या शेअर बाजारात मोठी पडझड, काल कमावलेल्या तेजीच्या तुलनेत सुमारे दुप्पट घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.